जण हात लाव. नाही काय नाही करत. काय नाही करत हे. शेरू शेरू आला आला. हे बघ शेरू आला. शेरू मीच घाबरते. शेरू बापरे घाबरली बघा किती. हा पण मस्त वाटतो. कोणता आहे? हा यही ना वो पूरा चॉकलेट है ना. हो गया, चेक कर लेना. शेरू हम लोग को बहुत पसंद है लेकिन नहीं क्या वो कभी कभी बहुत डर लगता है. शेरू हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहोत अभिनंदनमध्ये, जिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तर इथे म्हणजे नेहमी कसं म्हणजे आम्ही बाहेर वगैरे जेवायला जातो किंवा कधीतरी घरामध्ये म्हणजे केक कटिंग होतो. तर यावेळेला म्हटलं बाहेर पण जेवायला जाऊया आणि बाहेरच कटिंग करूया केक. तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे, म्हणजे वेटिंगला लोक उभी आहेत. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये सुद्धा इथे बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे. तर बघूया कुठे ॲडजस्ट होतोय, तसं मी तुम्हाला पुढे पुढे दाखवत जाईन. इथे आता आम्ही चाललेलो आहोत वरच्या फ्लोअरला आणि त्यांनीच आम्हाला विचारलं की म्हणजे केक कटिंग करायचं आहे तर तुम्ही वरच्या फ्लोअरला जा म्हणून. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत वरच्या फ्लोअरला. तर फ्रेंड्स इथे मुली खूप एन्जॉय करत होत्या आणि खूप छान वाटत होतं त्यांना इथे आणल्यावर. आणि त्या खरंच खूप सुंदर असं फील करत होत्या. खूप बोलत होत्या की मम्मी खूप छान वाटतंय. आणि मेन म्हणजे इथे कसं म्हणजे एकदम सायलेंट म्युझिक आणि एकदम शांत वातावरण होतं. तर आता इथे आलेलं आहे चिकन सूप.
जवळ दे मम्मी. घ्या कट करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. बस. ले लो और ले लो. लो 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 और ले लो. हां. तर फ्रेंड्स मस्तपैकी छान जेवण झालं आणि खूप छान सर्विस केली इथे. खूप छान वाटलं. अभिनंदन हॉटेल. अभिनंदन हॉटेल बघा. आणि खरंच खूप सुंदर जे घाटकोपर घाटकोपर बेस्टला. तर खूप मस्त असे छान आणि खूप छान सगळे एक एक म्हणजे ज्या काही टेस्ट केलं आम्ही ते सगळे एक एक असं खूप छान टेस्टी होत्या आणि खूप मस्त होतं. जेवण पण झालं आणि त्यानंतर मग केक कटिंग पण झाला. तर खूप छान केक कटिंग झाला आणि मस्त खूप छान त्यांनी त्यांनी प्रोव्हाइड केलं. बरोबर. खूप छान अशी सर्व्हिस दिली. खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माहितीच आहे आता वाजले बघा 12:15 झाले आहेत आता मला. आणि आता घरी पण निघायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे मी सकाळचा पण व्लॉग केलेला तर तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे. आणि प्लस काल आमचं जागरण झालं. काल पण आम्ही म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे आपलं थोडक्यातच केलं म्हणजे विश केलं. काही केक वगैरे काही कटिंग नाही केला पण आपलं तरी पण ते 12 वाजेपर्यंत जागरण आणि ते 1-1:30 वाजलाच त्याच्यामध्ये. तर जागरणच झालं. आणि मग नंतर परत सकाळी उठल्यावरती सकाळी लवकर उठायचं होतं. हिला तयार करायचं होतं. हिला पण म्हणजे हिचं डान्सचं शूट होतं तिकडे पाठवायचं होतं पवईला. तर तिकडे गेली आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरून आम्ही शॉपमध्ये गेलो. तिथेही आम्ही म्हणजे मोबाईल वगैरे घेतला. बघूया तसं आता मोबाईल कसा निघतोय काय निघतोय तसं. तर आता तर छान वाटत आहे पण तसं मी पुढे पुढे अपडेट देत राहीन कसा आहे काय आहे ते म्हणजे सांगेन मी तुम्हाला. तर तसं तर आता व्यवस्थित वाटत आहे. तर खूप छान वाटलं आणि सगळा असा दिवस खूप छान गेला. म्हणजे बिझी होता पण खूप छान गेला. खूप छान वाटलं. आणि मग नंतर तिथून शॉपमधून आल्याच्या नंतर मग थोडासा आराम केला. आणि मग नंतर परत इथे मी तुम्हाला बोललेच होते की आमचं काहीतरी वेगळं प्लॅन आहे. तर हाच तो आमचा प्लॅन होता बाहेर जेवायला यायचा. आणि खूप छान वाटलं इथे येऊन. आणि पहिल्यांदाच मिस्टरांनी आणलं आम्हाला इथे. तर थँक्यू सो मच. आणि हो आणि माझ्या मिस्टरांना भरभरून ब्लेसिंग द्या. आणि अशीच आम्हाला नेहमी हॉटेलमध्ये घेऊन येतो. खूप छान फील होत आहे. आणि असंच आम्हाला नेहमी तुम्ही आम्हाला असंच हॉटेलमध्ये नेहमी म्हणजे रोज नाही बोलत पण म्हणजे असं कधीतरी म्हणजे असं काही कधीतरी असं वेगळं फील होतं जरा. तर तसंच आज म्हणजे वेगळं फील झालं. खूप छान वाटलं. आणि खरंच खूप म्हणजे मनापासून म्हणजे खूप थँक्यू. तर तुम्ही सुद्धा माझ्या मिस्टरांना ब्लेसिंग द्या आणि खूप भरभरून प्रेम देत राहा. आणि माझ्या चॅनलला सुद्धा भरभरून प्रेम देत राहा. तर चला मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.